बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे धनगर समाजाच्या स्मशानभूमीसाठी गावकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असल्याची माहिती आज शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील ग्रामस्थ तथा काँग्रेस ओबीसीचे नेते प्राध्यापक आत्माराम वानोळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सदरील या निवेदनासंदर्भात सविस्तर माहिती आज दुपारी दिली आहे. बोला. मी प्राध्यापक आत्माराम लक्ष्मणराव वानोळे, धनगर समाजाचा कार्यकर्ता आणि लोहगावचा रहिवासी असून नांदेड जिल्हा ओबीसी सेलचा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे. मोजे लोहगाव तालुका बिलोली येथील गट नंबर 285 मध्ये धनगर समाजाची स्मशानभूमी आहे. परंपरेनं आमचे आजोबा वगैरे यांचे मृतदेह त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी महादाबाई शिवराम चिंतले आणि त्यांचे कारभारी शिवराम चिंतले आणि गजानन चिंतले यांनी आमचे चुलत भाऊ परसराम पिराजी वानोळे यांचे निधन झाल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी अंत्यविधी करू दिले नाहीत. नाईलाजाने दुसऱ्या ठिकाणी करावं लागलेलं आहे. आमची वंशज परंपरेने त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे. त्या ठिकाणी आम्हाला कमीत कमी 10 गुंठे तरी जमीन ॲक्वायर करून आम्हाला शासनाने द्यावं. धनगर समाजाबरोबर त्या शेजारी धोबी समाजाची सुद्धा स्मशानभूमी आहे. प्रश्न एवढाच आहे की 7/12ला त्याची नोंद नाही, परंतु परंपरेनं चालत आलेली हाडवाडी आमची त्या ठिकाणी वहिवाटीप्रमाणे त्या वहिवाटीप्रमाणे आम्हाला तिथं ॲक्वायर करून मिळावी ही आम्हाला आमची शासनाला विनंती आहे. आपण जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्या पहिला आपण असे निवेदन दिलेले आहेत का? यापूर्वी आम्ही तहसीलदार बिलोली यांच्याकडे रीतसररित्या निवेदन दिलेलं आहे. त्यांनी मोजणी कारकून पाठवतो आणि तुम्हाला ती जागा काढून देतो असं आश्वासन दिले, परंतु 1 महिन्यामध्ये अजून काय प्रक्रिया पूर्ण झाली नाही. म्हणून तीच प्रत या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला यांना देत आहोत.